माजी आमदार झशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी सुरू, सुरक्षिततेत सुद्धा वाढ। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, तर सकाळी 9 वाजता मुंबईतल्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम। फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। शेतीला चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं अजितदादांसमोर आश्वासन। तर कोकाटे कृषीमंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवर टीका। सोलापूरमधील शिंदेंच्या मेळाव्यात एका शेतकऱ्याची घोषणाबाजी, शंभूराज देसाईंचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्यांना दिल्या जोरदार घोषणा, कर्जमाफी संदर्भात काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त। शेतकऱ्याच्या बाजूने बाबा पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकरच एकत्र या, मनापासून एकत्र या, दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना, तर राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यानंतर ते सविस्तर बोलणार। राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका, राज ठाकरे सध्या परदेशात, इकडून आल्यानंतर सविस्तर बोलतील, संदीप देशपांडेंची भूमिका। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळात वळायचं नाही, राऊतांची प्रतिक्रिया। एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर शेलारांची भूमिका, तर शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, मनसे नेते प्रकाश महाजनांची टीका। राज ठाकरे हे आपल्या वक्तव्यावर ठाम असणारे आणि स्वाभिमानी नेते आहेत, मी त्यांना ओळखतो, ते अटी शर्थींसमोर झुकणार नाहीत, उदय सामंतांची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या, नाशकातील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडेंनी लावलं बॅनर। संदीप देशपांडेंचं आदित्य ठाकरे शेलारांचं उदय सामंतांना पत्र, 26 तारखेला मुंबईत मनसेची प्रतिमहासभा, मुंबईतल्या समस्यांसंदर्भात एकत्र येण्यासाठी हे पत्र। साखर संकुलातील बैठकीनंतर पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका। काही विषय राजकारणापलीकडचे असतात, सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं, शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, आमच्याकडून निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही, आमची राज्यातील वाटचाल महायुती म्हणून राहणार, तटकरेंचं विधान। ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। सगळ्या पक्षांनी आणि कुटुंबियांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आमच्याकडे 237 आमदार, तर ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं, अतुल सावेंचा शिवसेनेच्या आमदाराला इशारा, तर तांडा वस्तीच्या निधी वाटपासंदर्भात पत्र लिहून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कदमांनी निषेध व्यक्त केला होता। यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाकडून आता अजित पवारांची भेट, तर मी निर्णय घेतला आणि त्यात गडबड झाल्यास खापर माझ्या डोक्यावर फोडाल, असं अजितदादा शिष्टमंडळाला म्हणाले। क्रीडाई संघटनेमध्ये 25 वर्षात एकही महिला अध्यक्ष नाही, पुढच्या 2 वर्षात तरी महिला अध्यक्ष करा, रोहित पवारांचे सासरे निलेश मगर यांना उद्देशून अजितदादांचं मिश्किल वक्तव्य। छत्रपती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्याचा प्रयत्न, राज्य साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जाचक यांचा निर्धार। शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार, तर जनता दरबारासाठी ठाणे महापालिकेतील सभागृहांची मागणी, मात्र जागा उपलब्ध न झाल्यास पालिकेच्या मुख्यालयासमोर जनता दरबार भरवणार, सुहास देसाईंचा आयुक्तांना इशारा। एका रुपयात पीक विमा योजनेमध्ये अनेकांनी आम्हाला चुना लावला, पुण्यातल्या दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत। बारामती मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आक्रमक, 13 एप्रिलला सिंचन भवनासमोर सुप्रिया सुळे उपोषण करणार, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावरून सुळे उपोषण करणार। शिवशाहीचं रूपांतर लालपरीत होणार, तर 28 तारखेच्या महामंडळाच्या बैठकीत एसटी महामंडळ आता निर्णय घेण्याची शक्यता।
पेट्रोल आणि डिझेल वाहनांबंदीमुळे आता अर्थव्यवस्थेवर आणि लोकसंख्येवर याचा व्यापक परिणाम होईल. राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा. कोर्टाच्या आदेशानुसार 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती या संदर्भात अहवाल देणार. सेवानिवृत्तांना आता उच्च न्यायालयाचा दिलासा. शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन हे 15 वर्षांऐवजी 11.5 ते 12 वर्षांनीच पूर्ववत करा. महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश. तर राज्यातील मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांना राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. चित्रपताका महोत्सवाचं उद्घाटन, यामध्ये त्यांचं वक्तव्य. हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार. चेन्नईमधून मुंबईत दाखल झालेली ही वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत दाखल होणार. म्हाडाच्या मुंबई मंडळाचा पहिला जनता दरबार उद्या भरणार. म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांपासून रहिवाशांना जनता दरबारात तक्रारी मांडता येणार. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्टवरील 178 घरांसाठी गुरुवारी सोडत. 178 घरांच्या सोडतीमध्ये 100 अर्जदार सहभागी होणार. वांद्रे वर्सोवा सेतू ते पश्चिम द्रुतगती प्रवास वेगवान होणार. जुहूमधील 2 आंतरबदल मार्गाच्या लांबीमध्ये अखेर वाढ. आतापर्यंत 27% कामं पूर्ण झाल्याची माहिती. मुंबईच्या काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगर वासियांना आता 25,000 रुपये घरभाडं. 620 चौरस फुटांची घरं देण्याच्या अटींसह लवकरच आता नव्या निविदा जाहीर होणार. रहिवाशांना यामुळे दिलासा. मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाई होत असल्याचा आरोप. नालेसफाईवर यंदा एआयचा वॉच असणार. कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडिओचे विश्लेषण करणार. पारदर्शक कामाचा पालिकेचा दावा. कल्याणमधील उल्हास नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आठवडाभरात शासनाला डीपीआर सादर करणार. केडीएमसीच्या आयुक्तांकडून उल्हास नदीसह शहरातील नाल्यांची पाहणी. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी आता सुटणार. सिंहगड रोडवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. आयुक्तांकडून उड्डाणपूल लोकार्पणासाठी 27 एप्रिलचा मुहूर्त. पुणे महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीसाठी 65 कोटींच्या कामांना पूर्वगणक तर्फे मंजुरी. शहरात पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे उपाययोजना केल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा. मे पासून प्रसिद्ध होणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीनुसार आता दिव्यांग तपशील अधिग्राह्य असल्याशिवाय उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. दिव्यांग उमेदवारांसंदर्भात एमपीएससीचा महत्वाचा निर्णय. सुनारसिद्ध भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त देवाच्या काठी पालखीची उत्साहात मिरवणूक. पुण्याच्या भोर गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा साजरी. तापमानात अमरावती शहर देशात 4थ्या क्रमांकावर, तर एप्रिल महिन्यामध्ये 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोथा या गावामध्ये यंदाही भीषण पाणी टंचाई. विहिरीत पाण्यानं तळ गाठल्यामुळे आता महिलांना वणवण भटकण्याची वेळ. अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता. चिखलदरा आणि चांदूर रेल्वे गावातील 7 गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा. तर कोहन गावातील नागरिकांचं पाणी भरण्यासाठी चक्क त्यांचे 6 तास जातात. बीड वडवणी दरम्यान आता रेल्वे इंजिनची पाहणी चाचणी पूर्ण. तर लेव्हल तपासण्यासाठी कमी गतीनं इंजिनची रुळावरून धाव. सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आता जीएसटीसह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वाढण्याचाही अंदाज. बीडच्या धारूर शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून मुख्याध्यापकाच्या घरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुख्याध्यापक संजीवन टोणगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये भर उन्हात जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. पालिका आणि वन्यप्रेमींकडे भटक्या जनावरांसाठी पाण्याची सोय करण्याची मागणी. गडचिरोलीतील 100 कोटींच्या रेती तस्करी प्रकरणामध्ये मकोका लावण्याची मागणी. भाजपचे माजी आमदार देवराव होळींची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. वैनगंगेसह इतर नदीपात्रामध्ये बेसुमार वाळू तस्करी. सोलापुरातील उजनी जलपर्यटन केंद्र कुठेही जाणार नाही. पळवलेलं पाणी माघारी आणून देणारा मी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं विधान. महाराणी ताराराणी यांच्या समाधीचं संवर्धन यासंदर्भात सूचना दिल्यात. साताऱ्यातील महाराणी ताराराणी समाधीबाबत हसन मुश्रीफ यांची माहिती. चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगला परवानगी मिळणार. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. धुळे तालुक्यातील तिखी रानमळा भागातील विजेचे पोल धोकादायक स्थितीत. तर पोल व्यवस्थित बसवण्याची नागरिकांची मागणी. धुळे जिल्ह्यातनं जाणारा कुसुंबा गावाजवळच्या रस्त्याची दुरावस्था. तर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं.
धुळे जिल्ह्यातील पाणी पातळीत घट, जिल्ह्यामध्ये 42°C इतक्या उच्चांकित तापमानाची नोंद. विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार, 24 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियामध्ये दुपारच्या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार, वाढत्या तापमानामुळे वाहतूक शाखेची खबरदारी. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर, मोहित महाजन यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून विविध ठिकाणची पाहणी, तर वाखरी, पालखी तळ, भक्तिसागर आणि नदीपात्राची पाहणी. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याच्याही सूचना. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी कुटुंबियांची हजेरी, तर डॉक्टर सुश्रुत गैसास यांना अटक व्हावी, त्यांची डॉक्टरकी सुद्धा रद्द व्हावी, भिसे कुटुंबियांची यावेळी मागणी. तर इंडियन मेडिकल असोसिएशन गैसास यांच्या पाठीशी, डॉक्टर गैसास यांच्याकडून कुठलाही निष्काळजीपणा झाला नाही, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सुनील इंगळे यांची प्रतिक्रिया. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर गैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची शक्यता, तर प्रत्येक अहवालानुसार आता वेगवेगळी कारवाई केली जाणार. सांगलीच्या बिळाशीमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्तानं कुस्ती सथरार, 50हून अधिक कुस्त्यांमध्ये पैलवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सांगली जिल्हा परिषदेच्या कारभाराविरोधात आता बेडग ग्रामस्थांचं आमरण उपोषण, गावात शाळा बांधताना अतिक्रमण करून गाळा बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सिंधुदुर्गच्या तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध, महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला कासार्डे ग्रामस्थांनी केला विरोध. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या डब्बा ग्रामपंचायत देशामध्ये प्रथम, तर डब्बा ग्रामपंचायतीला या ठिकाणी प्रथम दर्जा मिळाल्याची माहिती समोर. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी, पुतळ्याच्या उभारणीचं काम आता अंतिम टप्प्यात. भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी जिल्हा परिषदेचं विश्रामगृह दिल्याचा युवक काँग्रेसचा आरोप, युवक काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सीईओ संजीत महापात्रा यांच्या केबिनसमोर सत्याग्रह आंदोलन. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद काढणी आता अंतिम टप्प्यात, तर हळद शिजवण्यासाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त. परभणीच्या वरपूरमध्ये शेतकऱ्याच्या आंब्याला प्रति नग 10,000चा दर, तर मियाजाकी आंब्याच्या जातीच्या जगात प्रचंड मागणी. नांदेडच्या अर्धापूरमध्ये शेतकऱ्यांना 1 एकरात चिकूची बाग फुलवली, चिकू बागेतनं त्यानं मिळवलं लाखोंचं उत्पन्न. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा आणि अवकाळीमुळे कैरीचं उत्पादन आता घटलं, तर शेतकरी यामुळे संकटात, बाजारपेठेत मागणी जास्त मात्र आवक कमी होती.